नेक्स्ट पॉइंट बघा, मॉडर्न पिरियडिक लॉ. हा सायंटिस्ट आहे हेनरी मोस्ले. 1913 AD demonstrated using X-ray tube that atomic number, त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी Z वापरतात, of an element corresponds to positive charge on nucleus. म्हणजे एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, त्या एलिमेंटच्या ॲटमच्या न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज असतो. दॅट इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस ऑफ ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजेच त्या एलिमेंटच्या ॲटमच्या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनची संख्या असते, म्हणजेच ॲटॉमिक नंबर. दस ॲटॉमिक नंबर is a more fundamental property of an element than its atomic mass. त्यामुळं ॲटॉमिक नंबर ही जास्त महत्वाची प्रॉपर्टी आहे, ही जास्त बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक मास पेक्षा. म्हणून त्यानं काय केलं, त्यानं स्टेटमेंटच बदललं. मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे तो त्यानं असं सांगितलं, properties of elements are a periodic function of their atomic numbers. या एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या एका ठराविक टाइम पिरियड नंतर परत परत रिपीट होतात, त्यालाच म्हणतात पिरियडिक फंक्शन. आणि हे कशावरती डिपेंडंट आहे, त्यांच्या ॲटॉमिक नंबर्स वरती डिपेंडंट आहे. तर या लॉ वरती बेस्ड मॉडर्न पिरियडिक टेबल तयार केलेलं आहे. यालाच म्हणतात लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा सेक्शन आहे. असंच पिरियडिक टेबल तुम्हाला 11वी मध्ये 12वी मध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यामुळे हे प्रकरण फार महत्वाचं आहे, व्यवस्थित करून ठेवा. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. इथं थोडक्यात त्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबलची डेफिनेशन दिलेली. मॉडर्न पिरियडिक टेबल हे काय आहे, एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन आहे. काय केले, त्याच्यामध्ये एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबर्स वाढत जातात, त्या पद्धतीनं ते अरेंज केलेले आहेत. The properties of elements can be predicted more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic numbers. या पद्धतीनं तयार केलेलं जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याच्यावरून एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट करणं आणि ॲक्युरेटली प्रेडिक्ट करणं खूप सोपं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. यालाच काय म्हटलेलं आहे, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं म्हटलेलं आहे. मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल वेअर रिमूव्ड. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते, लिमिटेशन्स होते, ते सगळे काढून टाकलेले आहेत. बट द ambiguity about position of hydrogen is not removed even in the modern periodic table. मात्र हायड्रोजनला नेमकं ठेवायचं कुठं, डावीकडे ठेवायचं, उजवीकडे ठेवायचं, मेटल्स मध्ये ठेवायचं का नॉन मेटल्स मध्ये ठेवायचं, ही जे काही द्विधा परिस्थिती होती ती अजूनही तशीच आहे. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये जे होतं तेच मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये पण आहे. The electronic configuration of an atom describes the way in which electrons are distributed in the shells around the nucleus. आता कुठलाही एलिमेंट घ्या, त्याच्या ॲटमच्या ॲटॉमिक नंबरवरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलं जातं. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं न्यूक्लियसच्या सभोवती डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18, या पद्धतीनं साधारणपणे कन्सिडर केलेलं आहे. यालाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. इट इज डिटरमाइन्ड बाय द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन इट, दॅट इज ॲटॉमिक नंबर.
आणि हे कशावरून ठरवलं जातं? ॲटॉमिक नंबरवरून ठरवलं जातं. सो द रिलेशन बिटवीन atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. मग त्या एलिमेंटच्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांच्यात अगदी छानपणे रिलेशन आहे आणि ते रिलेशन तुम्हाला या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतं. तुम्ही जेवढं याच्यामध्ये डिटेलमध्ये जाल तेवढं ते खूप चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतं. 10वी पेक्षा जास्त 11वी मध्ये समजणार आहे, 11वी पेक्षा जास्त 12वी मध्ये समजणार आहे. हळूहळू याच्याबद्दलचे डिटेल्स सगळे समजत जातील. इथं 10वी मध्ये आपल्याला त्याचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर आपल्याला फक्त कन्सिडर करायचं आहे. तर बघा, स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला कन्सिडर करायचं आहे. The modern periodic table contains 7 horizontal rows called as periods 1 to 7. Similarly, 18 vertical columns in this table are called as groups 1 to 18. आता हे पिरियडिक टेबल इथं आहे बघा. तर याच्यामध्ये 7 आडव्या ओळी आहेत. 1, 2, काम करूया तिथं आपण नंबरच टाकूया सर. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. यात 7 आडव्या ओळी आहेत. यापैकी हे इथं खाली 2 ओळी दिसत आहेत तुम्हाला. ते कसं आहे बघा, इथले एलिमेंट्स इथं आहेत आणि याच्यातले एलिमेंट्स इथं खाली आहेत. असे 2 आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एवढ्या भागामध्ये 57 ते 71, हे बघा इथे 57 पासून 71 पर्यंत हे सगळे एवढे सगळे एलिमेंट 15 एलिमेंट आहेत ते इथं बसतात एवढ्याशा जागेत. आणि हे पुढचे 15 एलिमेंट जे आहेत ते एवढ्याशा जागेत बसतात. आतापासूनच हळूहळू ते लक्षात ठेवा. आता आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना पिरियड्स म्हणायचं आहे. ते 7 आहेत, 7 पिरियड्स. आणि जे उभे कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. इथं नंबरिंग केलेलं आहे बघा. ग्रुप्सला मात्र नंबरिंग आहे. 1 ते 18, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे एकूण 18 ग्रुप्स त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊया आता आपण. एक मिनिट. थोडंसं पुढे जाऊया आता आपण. एक एक इन्फॉर्मेशन बघतच जावं लागेल. The arrangement of periods and groups result into formation of boxes. हे असं ग्रुप्स आणि पिरियड्स तयार केल्यामुळं तिथं बॉक्सेस तयार होतात. आता बघा, हा एक बॉक्स आहे. आता हा बॉक्स कुठला आहे? सेकंड पिरियड आणि फर्स्ट ग्रुप यांचा मिळून तो बॉक्स आहे. त्याच्या पुढे atomic numbers are serially indicated in upper part of these boxes. Each box corresponds to one element. यांचे जे atomic numbers आहेत ते इथं सांगितले. हायड्रोजनचं इथं 1 आहे, इथं हेलियम आहे, इथं 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, क्लोरीन 9, निऑन 10. या ठिकाणी त्यांचे ॲटॉमिक नंबर्स मार्क केलेले आहेत. अपार्ट फ्रॉम दीज 7 rows, 2 rows आर शोन सेपरेटली ॲट बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल. मगाशी दाखवलेले 2 सेपरेट. दीज आर कॉल्ड ॲज लॅन्थॅनाइड सिरीज अँड ॲक्टिनाइड सिरीज. ही जी पहिली आहे जी लॅन्थॅनम पासून सुरू होते ती लॅन्थॅनाइड सिरीज आणि ही दुसरी जी ॲक्टिनम पासून सुरू होते ती ॲक्टिनाइड सिरीज. अशा 2 सिरीज सेपरेट बॉटमला प्लेस केलेल्या आहेत.
there are 118 boxes in a periodic table including these two series. या संपूर्ण पिरियडिक टेबल मध्ये एकूण बॉक्सेस किती आहेत 118. त्याच्यामध्ये त्या शेवटच्या दोन सिरीज सुद्धा इन्क्लुडेड आहेत. Thus there are 118 places for elements in the modern periodic table. All the 118 elements are now discovered. आता हे सगळेच्या सगळे 118 एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत. बघा लक्षात येते का? त्यामुळे आता एकूण जेवढे एलिमेंट्स होते ते सगळेच्या सगळे आता माहिती झालेले आहेत. 118. त्याच्या पुढे जाऊया आता आपण काय सांगितलंय बघा. द एंटायर पिरियडिक टेबल, हे पूर्ण जे पिरियडिक टेबल आहे ते इज डिव्हायडेड इंटू 4 ब्लॉक्स. इम्पॉर्टंट पॉइंट. हे संपूर्ण पिरियडिक टेबल 4 ब्लॉक्स मध्ये डिव्हाइड केलेलं आहे. पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ही नावं लक्षात ठेवा. एस पी डी एफ असे 4 ब्लॉक्स आहेत. मग आपण डायग्राम मध्ये पहिल्यांदा ते बघून घेऊया कुठं कुठं आहेत ते. बघा इथं एस ब्लॉक दाखवलेला आहे. याच्यामध्ये कोण कोण येते? ग्रुप 1 आणि ग्रुप 2 एस ब्लॉक मध्ये येते. पी ब्लॉक इथून इथपर्यंत आहे. याच्यामध्ये कोण आहे? 13, 14, 15, 16, 17 आणि 18. ग्रुप नंबर 13 to 18 हे पी ब्लॉक. त्यानंतर डी ब्लॉक इथे दाखवलेला आहे इथून इथपर्यंत. हे कसं आहे? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे जे आहेत मधले 10 ग्रुप्स हे सगळे डी ब्लॉक मध्ये येतात. आणि ह्या ज्या दोन सिरीज आहेत ह्या दोन सिरीज आहेत त्या एफ ब्लॉकच्या सिरीज आहेत. त्यांनी कसं कसं दिलेलं आहे ते पण बघून घेऊया आता आपण. द एस ब्लॉक कंटेन्स ग्रुप्स 1 and 2. पहिले दोन ग्रुप एस ब्लॉक. द ग्रुप्स 13 to 18 constitute पी ब्लॉक. 13 ते 18 पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. The groups 3 to 12 they constitute the D block elements. 3 ते 12 या ग्रुप मध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. The lanthanide and actinide series at the bottom form F block. लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड ह्या ज्या शेवटी ज्या दोन सिरीज दाखवलेल्या आहेत पिरियडिक टेबल मध्ये त्या कुठल्या आहेत? एफ ब्लॉकच्या आहेत. हे बघा इथे हे दोन ते एफ ब्लॉकचे आहेत म्हणून सांगितले. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट्स. यापैकी जे डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात. A zigzag line is shown in P block of periodic table. दाखवतो कुठे आहे ते पहिल्यांदा. दिसतेच इथं स्पष्ट आहे. हे बघा इथं आहे. थांबा आपण त्याला लाईनच्या फॉर्मॅट मध्ये दाखवू. या पद्धतीने हे जे आहे याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? झिगझॅग. हे बघा कुठून कुठपर्यंत आहे ते. A zigzag line is shown in P block of periodic table. It separates 3 traditional types of elements. ह्या झिगझॅग लाईन मुळे हे जे एलिमेंट्स आहेत ते 3 ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक म्हणजे जे पहिल्यापासून कन्सिडर केलेले आहेत असे 3 टाइप्स एलिमेंट्सचे त्याच्यात बघायला मिळतात. मेटॅलॉइड एलिमेंट्स अलॉंग बॉर्डर ऑफ दिस लाईन. ही जी बॉर्डर मी ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती जे एलिमेंट्स आहेत म्हणजे साधारणपणे सगळे हे
हे सगळे कोण आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. त्याच्या पुढे काय म्हटले बघा, मेटल्स लाय ऑन लेफ्ट साइड ऑफ लाईन, म्हणजे इकडून इकडं हे सगळे मेटल्स, व्हाईल ऑल नॉन मेटल्स लाय ऑन द राईट साइड, आणि इकडून इकडच्या बाजूला उजवीकडं इकडून इकडं सगळे हे सगळे नॉन मेटल्स. म्हणजे हे कशा पद्धतीनं त्यांनी अगदी व्यवस्थितपणे सगळं तयार केलंय, प्रॉपरली नीट ते सगळं समजून घ्या. त्याच्या पुढे जाऊयात आपण. तर हे तर काही जाणार नाहीये लगेच, 1 मिनिट थांबा, त्याला घालूया इथनं, तर ते उगाच आपल्याला पिडत बसेल. 1 मिनिट फक्त. नेक्स्ट पॉइंट आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने असेल, थोडं ओव्हरव्ह्यू त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे, बघूया आपण त्याला. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप्स शो सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टी. कोणताही एक ग्रुप जर तुम्ही घेतला, मी इथं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतोय फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे हॅलोजन्स आहे. मग एका ग्रुपमध्ये हे सगळे हॅलोजन्स इथं बरोबर येतात. त्यामुळे या सगळ्या हॅलोजन्सच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात, फक्त त्याच्यामध्ये ग्रेडेशन असतं. ग्रेडेशन म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त व्हॅल्यू होतात, पण प्रॉपर्टी सेम राहते. आता फ्लोरीन इलेक्ट्रॉन्सला चटकन अट्रॅक्ट करतो, क्लोरीन सुद्धा अट्रॅक्ट करतो, ब्रोमीन अट्रॅक्ट करतो, आयोडीन पण अट्रॅक्ट करतो, पण त्यांची अट्रॅक्शनची कपॅसिटी थोडीशी कमी 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 होत जाते जसं तुम्ही वरून खाली याल. त्याला त्याच्या ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज असं म्हणतात. इट इज ड्यू टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट which decides the group and the period in which it is to be placed. मग हे जे काही आपल्याला ग्रेडेशन इन प्रॉपर्टीज बघायला मिळतं किंवा त्या सिमिलर प्रॉपर्टीज बघायला मिळतात, हे कशावर अवलंबून असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती अवलंबून असतं. आणि या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून काय ठरतं, तर तो इलेमेंट कोणत्या पिरियड मध्ये ठेवायचा, कोणत्या ग्रुपमध्ये त्याला ठेवायचा, हे त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून ठरतं. मग नेक्स्ट पॉइंट आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता प्रत्येक ग्रुप बघायचा आहे आपल्याला आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल सुद्धा आपल्याला शक्य तेवढी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. The number of valence electrons in all the elements of group 1, that is family of alkali metals, is same. याच्यामधला जो ग्रुप 1 आहे, मग याच्यामधले जे काही एलिमेंट्स आहेत ह्या सगळ्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स म्हटलेलं आहे. आणि या ग्रुप मधल्या सगळ्या एलिमेंट्सचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स त्यांची संख्या, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या, ही सेम असते असं त्यांनी सांगितलं. सिमिलरली फॉर एलिमेंट्स फ्रॉम एनी अदर ग्रुप नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम. तुम्ही कुठलाही ग्रुप घ्या, त्याच्यातल्या एका एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील त्यांनाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्या ग्रुप मधल्या इतर सगळ्या एलिमेंट्स मध्ये असतील. फॉर एक्झाम्पल मी आणखीन एक एक्झाम्पल देतो, जे सगळ्यात फेमस एक्झाम्पल आहे, ते म्हणजे हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुप मध्ये सगळ्या एलिमेंट्सच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, सगळ्यांच्याच असतात. त्यामुळं एका ग्रुपमध्ये कुठलाही ग्रुप तुम्ही कन्सिडर करा, त्याच्यामधले जेवढे काही एलिमेंट्स आहेत
सगळ्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या ही सेम असते. फॉर एक्झाम्पल तिने एक एक्झाम्पल दिले, एलिमेंट्स बेरिलियम अँड मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग टू ग्रुप 2. याला म्हणतात फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स. हे आहेत बघा हे दोघ जण. दुसरा ग्रुप इथं आहे, दोघ जण नव्हे, दुसरा ग्रुप. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. तिथनं पुढची नावं तुम्हाला जितपत लक्षात राहतायत तेवढी प्रयत्न करा, पण शोध घ्या त्यांचा जरा थोडासा. तुमच्या पुस्तकात जेवढी आहेत तेवढी तर पहिल्यांदा पूर्ण करा, कारण 12वी पूर्ण झालेली बरेच जण आहेत ज्यांना याच्यातल्या बऱ्याचशा एलिमेंट्सची नावं सुद्धा माहिती नाही. त्यामुळे जे पुस्तकामध्ये आहे पहिल्यांदा तेवढं तरी नक्की पूर्ण करा. सो फॉर ग्रुप 2 there are 2 electrons in the outermost shell. या ग्रुप 2 मधल्या सगळ्या एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. सिमिलरली देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल ऑफ एलिमेंट्स such as fluorine and chlorine from group 17, that is family of halogens. हा जो 17वा ग्रुप आहे हॅलोजनचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या प्रत्येक इलेमेंट मध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ते किती आहेत म्हणून सांगितले? 7 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून सांगितले. त्याच्या पुढे जाऊया. While going from top to bottom within any group, one electronic shell gets added at a time. लक्षात ठेवा. आता इथं तुम्ही हायड्रोजनच्या तिथं आहे असं समजतं या ठिकाणी. मग हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्यामुळे त्यात एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला एकच ऑर्बिट लागते. तुम्ही आता इकडून खाली आलात तर इथं आहे तुम्ही लिथियम मध्ये. लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 1. म्हणजे इथं फक्त एकच ऑर्बिट आहे, इथं 2 ऑर्बिट आहे. या पद्धतीनं इथं तिसरी ऑर्बिट असते, इथं चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. म्हणजेच त्याचा जो पिरियड नंबर आहे तो तुम्हाला काय इंडिकेट करतो, तर तो तुम्हाला त्या एलिमेंट मध्ये जास्तीत जास्त किती ऑर्बिट्स असतील हे तुम्हाला सांगेल. बघा लक्षात येते का? आता ह्यानी तेवढी इन्फॉर्मेशन दिलेली नाही, ह्यानी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की जसं तुम्ही एका ग्रुपमध्ये वरून खाली याल तसं एक एक ऑर्बिट काय होत जाते, वाढत जाते. Thus, electronic configuration of outermost shell is a characteristic of a particular group. त्यामुळे तुम्ही या एलिमेंट्सच्या आउटरमोस्ट ऑर्बिटचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल हे त्या पर्टिक्युलर ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक असतं. म्हणजे जर मी आता हे तुम्हाला नाही लक्षात येणार, त्यामुळं एवढंच लक्षात ठेवा की पहिला जो ग्रुप आहे याच्या प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन. तर सध्या याच पद्धतीने लक्षात ठेवा. हाऊ एव्हर ॲज वी गो डाऊन ए ग्रुप नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. तर जसं तुम्ही खाली 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 या तसं ऑर्बिटची संख्या वाढेल, शेल्सची संख्या वाढेल. नेक्स्ट पॉइंट बघा त्यातलं काय सांगितलं. Uranium has an atomic number 92. All the elements beyond uranium with atomic numbers 93 to 118 are man-made. म्हणजे हे 93 पासून 118 पर्यंत ज्यांचे ॲटॉमिक नंबर आहेत हे सगळे एलिमेंट्स माणसानं कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत, आर्टिफिशियल. ऑल दीज एलिमेंट्स आर रेडिओ ऍक्टिव्ह. हे सगळे एलिमेंट्स रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे त्यांच्यातून रेडिएशन्स बाहेर पडतात. अँड हेन्स दे आर अनस्टेबल, त्यामुळे ते स्टेबल नसतात. अँड दे हॅव व्हेरी शॉर्ट लाईफ. त्यांचं लाईफ अतिशय कमी असतं. कुठं आहे ते 92 बघूया, 92. आणि युरॅनियम कुठं आहे ते बघा, शोधून घ्या पहिलं कुठं सापडतोय का. हे बघा इथं आहे युरॅनियम. तर युरॅनियम पासून पुढचे जे आहेत हे सगळे
माणसानं तयार केलेले एलिमेंट्स आहेत. मॅन मेड, आर्टिफिशियल, सिंथेटिक एलिमेंट्स. बघा एवढे सगळे शब्द नंतर तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. त्याच्या पुढे इन द मॉडर्न पिरियडिक टेबल काय सांगितले बघा. Elements are arranged in an increasing order of their atomic numbers. Atomic numbers च्या increasing order मध्ये त्यांना अरेंज केलेलं आहे. Vertical columns are called as groups. There are 18 groups. The chemical properties of elements in same group show similarity and gradation. सगळं झालेलं आहे, याच्यात काही विशेष काही वेगळं नाहीये. Horizontal rows are called as periods. एकूण 7 periods आहेत. The properties of elements change slowly from one end to other in a period. तुम्ही कुठलाही पिरियड जरी कन्सिडर केला, समजा मी याच्यातला हा पिरियड जर घेतला, थर्ड रो, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन इथपर्यंत. तर जसं तुम्ही इकडून इकडे याल तसं सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस दिसणार. आणि जसं तुम्ही वरून खाली आले एखाद्या ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये ग्रेडेशन्स दिसणार आहेत. ग्रॅज्युअली त्या प्रॉपर्टीज चेंज होतात हे तुमच्या लक्षात येणार आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांच्यातलं रिलेशन बघूया. The number of valence electrons is different in elements of period 2. However, the number of shells is the same. बघा त्यांनी पिरियड 2 बद्दल सांगितलं. पिरियड 2 म्हणजे आडवी दुसरी ओळ. बघा इथं येते. तर हे काय असतं याच्यामध्ये, ही जी पहिली ओळ आहे याचा अर्थ ही फर्स्ट ऑर्बिट आहे. पहिली ऑर्बिट म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन. ही सेकंड लाईन म्हणजे सेकंड ऑर्बिट, ह्याच्यात 8 इलेक्ट्रॉन असतात. थर्ड ऑर्बिट, ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं 8 एलिमेंट्स दिसतील. त्याचे अजून डिटेल्स आहेत बऱ्याचशा गोष्टी की ज्या तुमच्या आता सध्या लक्षात येणार नाहीये. फक्त आता सध्या एवढंच लक्षात ठेवा की हा जो पिरियड नंबर आहे म्हणजे आडव्या ओळीचा जो नंबर आहे तो म्हणजे त्या एलिमेंटच्या ऍटम मधल्या शेवटच्या ऑर्बिटचा नंबर आहे. एवढं फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये सुद्धा परत त्याने प्रॉपर्टीज बद्दल काय काय सांगितलेलं आहे बघा. थोडंसं मी काढून टाकतोय. The number of valence electrons is different in elements of period 2. However, the number of shells is the same. मात्र number of orbits तेवढेच राहतात. Also, while going from left to right within period, atomic number increases by 1 at a time and the number of valence electrons also increases by 1 at a time. एक बुक घ्या. आता बघा इथं लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, बेरिलियमचा 4 आहे, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, जरा इकडे या, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, आर्गॉन 18. म्हणजे जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल तसा ॲटॉमिक नंबर एक एक न वाढतोय. म्हणजेच त्याच्यातल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या एक एक न वाढते, पण ऑर्बिट नंबर फिक्स राहते. आता ही कितवी ओळ आहे बघा बरं, ही फर्स्ट, सेकंड, ही थर्ड ऑर्बिट आहे, सॉरी ही तिसरी ओळ आहे म्हणजे थर्ड पिरियड आहे, म्हणजे ही थर्ड ऑर्बिट आहे. हे लक्षात घ्या. कशावरून काय कन्क्लुजन्स काढायचे आहेत ते बघा. Also, elements with the same number of shells occupied by electrons belong to the same period. म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिट्स सेम आहेत, नंबर ऑफ शेल्स सेम आहेत, ते एकाच पिरियड मध्ये तुम्हाला सापडणार. द एलिमेंट्स इन सेकंड पिरियड नेमली लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन हॅव इलेक्ट्रॉन्स इन 2 शेल्स के अँड एल. ह्या ज्या ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्सचं काउंटिंग कसं करतात, फर्स्ट ऑर्बिटला के, सेकंड ऑर्बिटला एल, थर्ड ऑर्बिटला एम, या पद्धतीने त्यांचं काउंटिंग आहे.
त्यांचं नंबरिंग लेटरिंग म्हणू आपण त्या ठिकाणी. द एलिमेंट्स इन थर्ड पिरियड नेमली सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. शक्य असेल तर हे पाठ करून ठेवा, वेळ द्या थोडासा त्याला. मग ही तिसरी ऑर्बिट आहे. मग ह्याच्यात काय येणार, के, एल आणि एम एवढंच त्याच्यामध्ये येणार. In modern periodic table, electrons are filled in same shell while going along a period from left to right, and at the beginning of next period, a new electron shell starts filling up. बघा वाक्य काय म्हटलंय. समजा आपण सेकंड ऑर्बिट मध्ये आहे. तर जसं तुम्ही इकडून डावीकडून उजवीकडे जाल इकडं शेवटपर्यंत, तर याच्यात काय होतं, ही सेकंड ऑर्बिट आहे. सेकंड ऑर्बिट मध्ये एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत जातो. जेव्हा हे इथं संपेल निऑनच्या ठिकाणी, ऍटॉमिक नंबर 10 आहे, पुढचा ऍटॉमिक नंबर 11 तो पुढच्या ओळीला येणार. मग आता तुम्ही काय होणार, ह्या इथं सेकंड ऑर्बिटची कपॅसिटी संपते आणि इथून काय स्टार्ट होते, थर्ड ऑर्बिट फिलअप व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा की प्रत्येक पिरियड म्हणजे एक ऑर्बिट आहे. त्याची सुरुवात होते त्यावेळेला ऑर्बिट ती भरायला सुरुवात होते, आणि जसं तुम्ही शेवटी याल इकडं तसं ती ऑर्बिट कम्प्लिटली फिलअप होते. The number of elements in first three periods is determined by electron capacity of shells and law of electron octet. पहिल्या 3 पिरियड्स म्हणजे पहिल्या 3 आडव्या ओळींसाठी हे जे काही इलेक्ट्रॉन कपॅसिटी आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे बघा, 2n². n म्हणजे ऑर्बिटचा नंबर. 1 वापरा इथं, 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 2 2 येणार. n इक्वल टू 2 वापरा, 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 ते येणार 8. n इक्वल टू 3, 3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 2 18. n इक्वल टू 4, 4 चा स्क्वेअर 16, 16 इंटू 2 32. इकडे त्याला लेटरिंग कसं आहे, के एल एम एन. So as per electron holding capacity of shells, 2 elements are present in first period. पहिल्या ऑर्बिट मध्ये फक्त 2च एलिमेंट्स आहेत. दुसऱ्या पिरियड मध्ये किंवा पहिली ऑर्बिट असणारे 2च एलिमेंट्स, पहिल्या पिरियड मध्ये 2 एलिमेंट्स, तसं दुसऱ्या पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत. The third period also contains only 8 elements due to the law of electron octet. तिसऱ्या ऑर्बिटची कपॅसिटी कितीची आहे, 18ची आहे, पण याच्यामध्ये सुद्धा 8च एलिमेंट्स आहेत. त्याचं कारण त्यांनी इथं सांगितलंय लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. तो एक लॉ आहे की ज्याच्यामध्ये सांगितले की प्रत्येक एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. ते सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, फार पुढच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला 11वी मध्ये 12वी मध्ये वगैरे होतील. द केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइन्ड बाय नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. एखाद्या एलिमेंटची केमिकल रिएक्टिव्हिटी ही कशावर अवलंबून राहते, तर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती, आणि ती ऑर्बिट कितवी आहे, म्हणजे शेवटची ऑर्बिट सेकंड ऑर्बिट आहे का, थर्ड ऑर्बिट आहे का, फोर्थ ऑर्बिट आहे, याच्यावरती त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल रिएक्टिव्हिटी अवलंबून असते.